नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ काझी मॅडम. मी तुम्हाला केमिस्ट्री हा विषय शिकवणार आहे. आता केमिस्ट्री या विषयाशी तुमचा परिचय झालेलाच आहे. परीक्षा कशा असतील, कोणकोणते भाग असतील, कोणकोणते टॉपिक असतील, हे सगळं तुम्हाला माहीत झालेलं आहे. मी आज डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करते आहे. पहिला, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, ज्यामध्ये तुम्हाला केमिस्ट्रीमधल्या काही मूलभूत संकल्पना ज्या केमिस्ट्रीचा अभ्यास करताना तुम्हाला अत्यंत गरजेच्या आहेत, ज्या समजणं अत्यावश्यक आहे, त्या संकल्पनांचा, त्या कन्सेप्टचा विचार आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. केमिस्ट्री विषयाचं वेगळं महत्त्व सांगायची गरज नाही आहे. रोजच्या आपल्या आयुष्यात केमिस्ट्रीशिवाय काहीच होऊ शकत नाही, हे तुम्ही जाणताच. आपण डायरेक्ट केमिस्ट्री विषयाकडे वळूया. या केमिस्ट्रीचे बेसिकली 5 भागात विभाजन केलेलं आहे. पहिला भाग आहे ज्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. ऑर्गॅनिक म्हणजे जिथं आपण सेंद्रिय रसायनशास्त्र असं म्हणतो मराठीत, जिथं कार्बन कंपाऊंड्सचा अभ्यास करायचा आहे. जे कंपाऊंड्स कार्बन ह्या मूलद्रव्यापासून बनलेले आहेत, त्यांचा अभ्यास, त्यांच्या रिॲक्शन्स यांचा अभ्यास केला जातो तो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. सेकंड जो आहे तो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. केमिस्ट्रीचा दुसरा प्रकार आहे, दुसरा टाईप म्हणूया आपण त्याला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे कार्बनी नाहीत ते सोडून सगळ्या पदार्थांचा अभ्यास केला जातो, म्हणजे ज्याला आपण अकार्बनी पदार्थ असं म्हणतो, ज्यामध्ये कार्बनचा समावेश नाही, अशा सगळ्या पदार्थांचा अभ्यास इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केला जातो. तिसरा केमिस्ट्रीचा प्रकार आहे तो फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल म्हणजे ज्याच्यामध्ये तुमच्या ह्या शब्दावरूनच लक्षात येईल अर्थ, ज्यामध्ये फिजिक्स येतं, म्हणजे ज्या काही प्रिन्सिपल्स आहेत, काही लॉज आहेत, ज्याच्या आधारावर केमिस्ट्रीचा अभ्यास अवलंबून आहे, अशा लॉजचा, अशा प्रिन्सिपलचा अभ्यास आपल्याला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये करायचा असतो. म्हणजे ज्यामध्ये ॲटम्स, इलेक्ट्रॉन्स, एनर्जी, ह्या सगळ्या म्हणजे फंडामेंटल्स ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये करायचा आहे. त्यानंतर थर्ड आहे बायोकेमिस्ट्री, फोर्थ आहे बायोकेमिस्ट्री, ज्यामध्ये आपल्याला बायोलॉजिकल संकल्पना ज्या आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र यांची सांगड इथं घातली जाते ती बायोकेमिस्ट्रीमध्ये, ज्यामध्ये सगळ्या ह्युमन बिईंगचा अभ्यास, आपण असं म्हणतो की फोटोसिंथेसिस ही प्रोसेस आहे जी वनस्पतींमध्ये घडते, ती म्हणजे काय, त्यामध्ये होणाऱ्या केमिकल रिॲक्शन्स काय आहेत, कोणकोणते पदार्थ त्यामध्ये भाग घेतात. माणसाचा अभ्यास आपण करतो, मनुष्य प्राण्याचा अभ्यास करताना डायजेशन कसं होतं, कोणकोणत्या रिॲक्शन्स होतात त्यामुळं डायजेशन होऊ शकतं, कोणकोणते घटक आपल्यासाठी आवश्यक आहेत. जसं आता आपण म्हणतोय की या कोविडचं ट्रीटमेंटमध्ये आपण जे ऑक्सिजनची गरज आहे, याचा अर्थ काय, ऑक्सिजनचा इंटेक भरपूर असला पाहिजे किंवा ऑक्सिजनची तुमची लेवल ही 94च्या पुढं असले पाहिजे. ह्या सगळा अभ्यास कशामध्ये ना, बायोकेमिस्ट्रीमध्ये. आणि लास्ट वन इज ॲनालिटिकल केमिस्ट्री. इट इज कॉल्ड ॲज ॲनालिटिकल केमिस्ट्री, ज्याला आपण म्हणतो पृथक्करण. जे कोणताही पदार्थ आहे त्या पदार्थामध्ये कोणकोणते घटक आहेत, तो कशापासून बनला आहे, ते घटक किती प्रमाणात त्यामध्ये आहेत, म्हणजे याला म्हणतो आपण ॲनालिसिस करणं, त्याचं पृथक्करण करणं, हे ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये येतं. तुम्हाला माहीत असेल, नवीन पदार्थ आपल्याला मिळाला तर त्या पदार्थामध्ये कोणकोणती मूलद्रव्ये आहेत, हा कशामुळे तयार झाला आहे हे आपण शोधणार, किंवा त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत त्याचा अभ्यास करणार. तुम्ही CID सारख्या सिरियल बघत असाल, ज्यामध्ये तुम्हाला डॉक्टर साळुंखे काय करतात, फॉरेन्सिक लॅब म्हणलं ना तिथं, मग फॉरेन्सिक लॅबमध्ये काय होतं, जो नमुना आणून दिला जातो त्यांना संशोधनासाठी, ते काय करतात, त्यावर वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स करतात, वेगवेगळे केमिकल्स वापरतात आणि त्याचं ॲनालिसिस करतात, त्याचं पृथक्करण करतात आणि त्याचा रिझल्ट काय आहे तो सांगतात. या पुढचा दुसरा टॉपिक आहे ज्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री, यामध्ये ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे काय हे जास्त डिटेलमध्ये शिकायचं आहे. सो केमिस्ट्रीमध्ये आपण मुळात जे प्रकार आहेत त्या प्रकारे अभ्यास करणार आहोत. दॅट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री आणि ॲनालिटिकल केमिस्ट्री. त्यानंतर आपण ॲक्च्युअल केमिस्ट्रीचा अभ्यास सुरू करूया, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या संकल्पना काय आहेत, ज्या संकल्पनाच्या आधारे तुम्हाला या विषयाचा अभ्यास करता येईल.
मग सगळ्यात आधी आपण म्हणूया व्हॉट इज मॅटर. मॅटर म्हणजे काय? हा भाग 10वी पर्यंत तुम्हाला झालेला आहे. मॅटर म्हणजे त्याला तुम्ही मराठीत द्रव्य असं म्हणता. कुठलेही पदार्थ ज्यापासून बनलेला असतो, कुठलाही पदार्थ ज्यापासून बनलेला असतो त्याला आपण मॅटर असं म्हणतो. किंवा अशी डेफिनेशन सांगितली जाते. डेफिनेशनच सांगायची असेल तर आपण असं म्हणू शकतो, एनिथिंग विच हॅज मास अँड विच ऑक्युपाइज द स्पेस इज कॉल्ड ॲज मॅटर. असंही कुठलीही गोष्ट की जिला मास आहे, ज्याला वस्तुमान आहे आणि जी जागा व्यापते तिला आपण मॅटर असं म्हणणार. कुठलीही वस्तू ही मॅटरनं बनलेली असते. फॉर एक्झाम्पल असं म्हणूया आपण खुर्ची. खुर्ची कशापासून बनली? लाकडी खुर्ची लाकडापासून बनली, म्हणजे लाकूड हे मॅटर आहे. तो पदार्थ ज्यापासून बनलेला आहे त्याला मॅटर असं म्हणतात. आणि त्याला काय असणार आहे? त्याला मास आहे आणि त्याला तो काय जागा व्यापतो, म्हणजे ज्याला व्हॉल्यूम आहे. म्हणजे हवा हे पण मॅटर आहे. हवेला मास असतंच आणि हवा ही जागा व्यापतो, म्हणजे ते पण मॅटर आहे. लक्षात घ्या, मॅटर that is anything which has mass and which occupies the volume that is called as matter. किंवा आपण आपल्या शब्दात लक्षात ठेवायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर काय म्हणतो आपण? कुठलाही पदार्थ ज्यापासून बनलेला असतो त्याला आपण मॅटर म्हणतो. म्हणजे आपण असं म्हणूया की हे पेन हे बनलेलं आहे, ज्यापासून बनलेलं आहे ते मॅटर. हा ब्लॅकबोर्ड ज्यापासून बनलेला आहे तो मॅटर. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपण ज्याच्यापासून बनलेले आहोत ते सगळं मॅटर. So matter is anything which has mass and which occupies the volume. मग ह्या मॅटरचे आणखी 2 प्रकारे विभाजन करतात. केमिकल कंपोजिशनच्या आधारे 2 प्रकारे मॅटरचं विभाजन करता येतं. त्यामध्ये पहिला प्रकार आहे प्युअर सबस्टन्सेस. मॅटर इज क्लासिफाईड इंटू 2 पार्ट्स ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन्स. The first one is pure substances and the second one is mixtures. Mixture आणि pure substances. Pure substance शुद्ध पदार्थ ज्याचं केमिकल कंपोजिशन फिक्स आहे. तो पदार्थ कुठूनही मिळवा, त्याचा सोर्स काही असू दे, त्याचं केमिकल कंपोजिशन फिक्स आहे असा जो पदार्थ आहे त्याला आपण प्युअर सबस्टन्स असं म्हणणार. आणि ज्याचं केमिकल कंपोजिशन फिक्स नाही आहे, जो वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे जो घटक वेगवेगळ्या घटकांपासून बनलेला आहे आणि त्याचं केमिकल कंपोजिशन फिक्स नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या बदलू शकतात, याला आपण मिक्सचर असं म्हणतो. प्युअर सबस्टन्समध्ये काय होणार? प्युअर सबस्टन्समध्ये त्यांचं केमिकल कंपोजिशन फिक्स आहे. केमिकल कंपोजिशन म्हणजे काय? त्यामध्ये असणारी मूलद्रव्य फिक्स आहेत आणि ही मूलद्रव्याचं जे प्रपोर्शन आहे ते पण फिक्स आहे आणि इथं त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज बदलत नाहीत. फॉर एक्झाम्पल असं आपण म्हणूया पाणी, म्हणजे शुद्ध पाणी ज्याला आपण म्हणतो वॉटर, H2O. दिस इज प्युअर सबस्टन्स. H2O इज प्युअर सबस्टन्स. शुगर इज प्युअर सबस्टन्स. आयर्न लोखंड प्युअर आहे. सोडियम प्युअर आहे. दीज आर प्युअर सबस्टन्सेस. हे कुठूनही मिळवा तुम्ही. पाणी, शुद्ध पाणी तुम्हाला कुठूनही मिळालं तर त्याचं जे कंपोजिशन आहे ते काय असणार आहे? आपण त्याचा फॉर्म्युला काय लिहिणार? H2Oच लिहिणार. शुगर कुठूनही मिळवा, कुठल्याही सोर्सपासून मिळवा, ती कुठल्याही कारखान्यातून आणा, त्याचं कंपोजिशन असणार आहे ते सेमच असणार आहे. आयर्न किंवा कुठलाही शुद्ध मेटल्स ज्याला आपण म्हणतो शुद्ध धातू, हे सगळे कशामध्ये येणार आहेत? प्युअर सबस्टन्सेसमध्ये येणार आहेत. आता मिक्सचर म्हणजे काय? मिक्सचरमध्ये त्या पदार्थांचं एक पदार्थ दुसऱ्या पदार्थामध्ये मिक्स केला, 2 किंवा 2 पेक्षा जास्त पदार्थ एकमेकांमध्ये मिक्स केले, त्यापासून मिळणारा जे आपल्याला घटक आहे त्याला काय म्हणणार आपण? मिक्सचर असं म्हणणार. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला कॉन्क्रीट तयार करायचं आहे. कॉन्क्रीट तयार करायचं तर तेव्हा काय केलं जातं? सिमेंट, वाळू आणि पाणी एकमेकांमध्ये मिक्स केले जातं आणि त्यापासून आपल्याला मिळतं ते कॉन्क्रीट. मग आता इथं ह्या कॉन्क्रीटच्या प्रॉपर्टीज फिक्सच असतील का? कुणीही तयार केलं कॉन्क्रीट तर त्यामध्ये वाळूचं प्रमाण बदलू शकतं, त्यामध्ये सिमेंटचं प्रमाण बदलू शकतं, पाण्याचं प्रमाण बदलू शकतं. म्हणजे कॉन्क्रीटच्या प्रॉपर्टीज ह्या वेगवेगळ्या असतील. किंवा साधं उदाहरण, रोजचं उदाहरण आपण देऊया. शुगर हे प्युअर सबस्टन्स आहे, पाणी हा प्युअर सबस्टन्स आहे, दूध हा प्युअर सबस्टन्स आहे आणि ते सगळं मिक्स केलं एकमेकांमध्ये आणि आपण मिळवला चहा.
चहा तयार केला. चहा हे काय असणार आहे, मिक्सचर असणार आहे. लक्षात घ्या, चहाच्या आता ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत ह्या सगळीकडे सारख्या असणार आहेत का, नाही. चहा कुणी केलाय, कुणाला चहा कसा लागतो त्याच्यावर चहाच्या प्रॉपर्टीज अवलंबून आहेत. म्हणजे यामध्ये असणारं केमिकल कंपोजिशन जे म्हणते चहामध्ये असणारे जे घटक आहेत ज्याला म्हणतो आपण कंपोनंट्स, ज्यामध्ये आपला समावेश होईल तो पाणी, साखर, चहा पूड म्हणतोय आपण ज्याला, दूध, आणखी काय चहामध्ये जे आवश्यक घटक आहेत ते आपण घालून चहा चांगला करून पिऊ शकतो. पण त्यामध्ये असणारं साखरेचं प्रमाण प्रत्येकासाठी वेगळं असेल. कुणाला गोड चहा लागेल, साखर जास्त असेल. कमी गोड चहा लागेल, साखर कमी असेल. कुणाला कमी दुधाचा चहा लागतो, कुणाला जास्त दुधाचा चहा लागतो. लक्षात घ्या, मिक्सचर म्हणजे काय की जो 2 किंवा अधिक पदार्थांनी तयार झालेला असतो आणि इथं त्याचं केमिकल कंपोजिशन फिक्स नसतं आणि त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या वेगवेगळ्या असतात. पण प्युअर सबस्टन्समध्ये काय होतं, कुठनंही मिळवा तो पदार्थ, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज किंवा त्याच्या प्रॉपर्टीज ह्या ज्या सगळ्या आहेत त्या सारख्या असणार आहेत. लक्षात आला फरक. प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर्समध्ये काय फरक आहे. अगेन, दीज प्युअर सबस्टन्सेस आर क्लासिफाईड ॲज एलिमेंट्स अँड सेकंड्स आर कंपाऊंड्स. आता ह्या प्युअर सबस्टन्सेसचं, शुद्ध पदार्थांचं क्लासिफिकेशन आणखी केलं जातं ते एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स अशा 2 भागामध्ये. एलिमेंट्स म्हणजे काय, ज्याला आपण मराठीत मूलद्रव्य असं म्हणतो. ज्या केमिस्ट्रीमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे ती पिरियॉडिक टेबलमध्ये आत्ता अस्तित्वास असणारी 118 मूलद्रव्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग यांना आपण काय म्हणणार आहोत, एलिमेंट्स. मग एलिमेंट म्हणजे काय, तर एलिमेंट म्हणजे असा प्युअर सबस्टन्स की ज्याच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या कुठल्याही ऑर्डिनरी केमिकल चेंजनं आपण बदलू शकत नाही. त्याचं कितीही ब्रेकिंग केलं तर त्या प्रॉपर्टी, त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या बदलणार नाहीत. फॉर एक्झाम्पल, आपण असं म्हणतो की आयर्न हा एक एलिमेंट आहे. Fe इज अन एलिमेंट. मग आयर्न, आपण मोठा आयर्नचा म्हणजे पत्रा घेतला आणि त्याचे तुकडे 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 करत गेलो. अगदी कितीही स्मॉल तुकडा केला तरी त्याच्या प्रॉपर्टीज ह्या आयर्नच्याच प्रॉपर्टीज असणार आहेत. जे साध्या केमिकल चेंज जे आपल्याला ऑर्डिनरी म्हटलंय, शब्द वापरलाय कुठला, ऑर्डिनरी केमिकल चेंजेस, द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर सेम. आत्ता आपण नवीन नवीन शोध लागतात ज्यामध्ये आपण म्हणतोय की नॅनो पार्टिकल्स मिळवू शकतो आपण आणि या नॅनो पार्टिकल्समध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज या बदलू शकतात. पण साध्या केमिकल मेथडनं, कुठल्याही सिम्पल केमिकल मेथडनं ज्या प्युअर सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज आपण बदलू शकत नाही त्याला काय म्हणणार आहोत, एलिमेंट. दॅट इज द प्युअर सबस्टन्स हुज chemical composition or whose properties cannot be changed by using the ordinary chemical changes, that is called as element. Now these elements are represented by the symbol. कुठल्याही एलिमेंटला रिप्रेझेंट करायचं असेल तर त्याला आपण सिम्बॉल वापरतो. फॉर एक्झाम्पल, मी आत्ता म्हटलं की लोखंड, आयर्न, आणि लिहिलं काय, Fe. म्हणजे Fe हा काय झाला, आयर्नचा सिम्बॉल झाला. रिमेंबर, एलिमेंट्स आर रिप्रेझेंटेड बाय दिस सिम्बॉल्स. फॉर एक्झाम्पल, अगेन सोडियम Na, कार्बन C, ऑक्सिजन यू कॅन कॉल इट ॲज O2, हायड्रोजन H2. All these are the elements. These elements have the symbols. These are called as symbols. आता हे तुम्हाला माहित आहेत, बरेचसे एलिमेंट्स आणि बरेचशे एलिमेंटचा सिम्बॉलचा अभ्यास तुम्ही आतापर्यंत केलाय. जो बेसिक भाग आहे केमिस्ट्रीचा तो तुम्हाला माहीत असलाच पाहिजे. कार्बनचा अभ्यास करायचा तर कार्बनचा सिम्बॉल काय, तर C. ऑक्सिजनचा अभ्यास करायचा तर ऑक्सिजन हा फक्त एलिमेंट आपण दाखवणार O न, पण तो निसर्गामध्ये मिळतो तो आपल्याला मॉलिक्युलर स्टेटनं आणि त्यामुळे दर्शवतो आपण तो O2 न आणि त्यामुळे त्याचा सिम्बॉल आपण O लिहू शकतो. पण लिहिताना काय करतोय आपण, तो O2 लिहिला. कारण काय, तर आपल्याला त्याच्या प्रॉपर्टीज माहीत आहेत म्हणून. पण सिम्बॉल दाखवायचा असेल तर या पद्धतीनं आपण कुठल्याही एलिमेंटचा दाखवू शकतो. नाउ व्हॉट आर कंपाऊंड्स. नाउ कंपाऊंड्स आर दी mixture, or you can say when it is not a mixture, it is a chemical combination of different elements. When atoms of different elements chemically combine with each other, then we can obtain the compound. Now suppose we have hydrogen, it reacts with oxygen. See here, hydrogen reacts with oxygen
and you can obtain the compound H2O. H2O is a compound. Why? Because it is obtained due to the chemical combination of two elements. Two atoms of hydrogen and one atom of oxygen combined together to give H2O. So it is a compound. Sodium chloride, NaCl, common salt. It is a compound. Because here remember difference, या दोन्ही मधला फरक लक्षात घ्यायला पाहिजे तुम्हाला. एलिमेंट म्हणजे काय आणि कंपाऊंड म्हणजे काय. एलिमेंट म्हणजे शुद्ध पदार्थ, मूलद्रव्य, ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज आपण त्याचे कितीही लहान लहान भाग करत गेलो तरी बदलत नाहीत. पण कंपाऊंड्स मध्ये काय होणार आहेत, तर हे एलिमेंट्स यांचे ॲटम्स एकमेकांशी कंबाईन होतात आणि मिळतात आपल्याला कंपाऊंड्स. मग आता कंपाऊंड म्हटलं की यामध्ये असणारं जे कंपोजिशन आहे, जे याचं प्रमाण आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रमाण, पाणी कुठूनही आपण मिळवलं तर ते कॉन्स्टंट असणार आहे. आणि म्हणून त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण फॉर्म्युला वापरतो तो H2O, ज्याला आपण म्हणतो मॉलिक्युलर फॉर्म्युला. जसं आपण एलिमेंटला रिप्रेझेंट करण्यासाठी काय वापरला, सिम्बॉल वापरला, तर कंपाऊंडला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण वापरणार आहोत तो मॉलिक्युलर फॉर्म्युला. लक्षात घ्या. पाणी म्हटलं की त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्ही काय सांगणार, H2Oच सांगणार. असं सांगणार आहे का की नदीचं पाणी आहे त्याचा H2O आहे, म्हणजे पावसामुळे मिळणारं पाणी आहे त्याचा H2O पेक्षा वेगळा आहे, H3O आहे, असं काही नाही आहे. कुठलंही पाणी मिळवलं तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला H2 आहे. मग H2O काय सांगतो तुम्हाला, तर इथं 2 हायड्रोजनचे ॲटम्स आणि 1 ऑक्सिजनचा ॲटम एकमेकांशी केमिकली रिॲक्ट होतात आणि म्हणून याचं आपण ब्रेकिंग करू शकतो. याचं आपल्याला डिकम्पोजिशन करता येतं. म्हणजे असा प्युअर सबस्टन्स की ज्याचं डिकम्पोजिशन आपण केमिकल मेथडनं करून एलिमेंट्स मिळवू शकतो, तर आपण कंपाऊंड असं म्हणतो. जे मीठ NaCl हा सोडियम आणि क्लोरीन पासून बनलेला आहे. कसा बनला, तर सोडियम आणि क्लोरीन एकमेकांबरोबर रिॲक्ट झाले आणि सोडियम क्लोराईड बनला. आणि याच्या उलट आपण सोडियम क्लोराईडचं डिकम्पोजिशन करू शकतो, याचं ब्रेकिंग करू शकतो आणि त्यापासून आपल्याला सोडियम मेटल आणि क्लोरीन गॅस वेगळा करता येतो. त्याला म्हणणार आपण कंपाऊंड्स. आणि इथं जेव्हा कंपाऊंड तयार होतो तेव्हा या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज ह्या पूर्णपणे बदलतात. लक्षात घ्या. इथं सोडियम क्लोराईड फॉर एक्झाम्पल, आपण जे मीठ खातो, मीठ कशामुळे तयार झालेलं आहे, सोडियम हा धातू आणि क्लोरीन हा गॅस यांची केमिकल रिॲक्शन होते, यांच्यामध्ये आयनिक बॉन्ड होतो. हे शिकला तुम्ही आतापर्यंत. सोडियम मेटल, हा सोडियम मेटल काय, हा खूप रिॲक्टिव्ह असतो माहिती आहे तुम्हाला. तो ऑर्डिनरी टेम्परेचरमध्ये आपण उघड्या हवेत तो ठेवू शकत नाही. तो काय करतो, पेट घेतो आणि म्हणून तो केरोसिनमध्ये ठेवतात. म्हणजे सोडियम हा ॲक्टिव्ह मेटल आहे. क्लोरीन गॅस, Cl2 गॅस म्हणतो आपण ज्याला, जो पॉयझनस आहे, ज्याच्या जास्त सानिध्यात आलं की आपल्याला ते हॅझार्डस असतं. मग ह्या दोन्ही NaCl मिळतं कशापासून, सोडियम मेटल आणि क्लोरीन गॅस यांच्यापासून. जेव्हा हे सोडियम आणि क्लोरीन गॅस एकमेकांशी रिॲक्ट होतात तेव्हा जे मीठ मिळतं ते आपल्या रोजच्या खाण्यात आवश्यक आहे. आपल्याला रोज आपण जे अन्न खातो त्यात मीठ बरोबर असेल तरच चांगलं लागतं. मीठ कमी झालं, जास्त झालं तर आपल्याला ते अन्न खावत नाही. म्हणजेच खाण्याचा आवश्यक पदार्थ आहे NaCl, पण फक्त सोडियम आणि फक्त क्लोरीन यांच्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या तर त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. आणि म्हणून जेव्हा कंपाऊंड बनतं तेव्हा त्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज ह्या पूर्णपणे वेगळ्या, म्हणजे नष्ट होतात असं म्हणता येईल आपल्याला. तसंच H2O आहे. हायड्रोजन हा एक्सप्लोजिव्ह आहे, ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करतो आणि त्यांच्या दोघांचं कॉम्बिनेशन होतं आणि H2O जो मिळवतो आपण तो आग विझवण्यासाठी वापरतो, फायर एक्सटिंग्विशर म्हणून वापरतो. म्हणजे H2O मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन जो आहे त्याच्या प्रॉपर्टी पाणी तयार होताना पूर्णपणे बदलल्या. आणि म्हणून लक्षात घ्या, कंपाऊंड म्हणजे असा पदार्थ की ज्याचं केमिकल डिकम्पोजिशन होऊ शकतं, ज्याचं ब्रेकिंग होऊ शकतं आणि आपल्याला परत ती मूलद्रव्य मिळू शकतात. कशाला, जे इथं एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कुठलाही तुम्हाला सांगितलं हा एलिमेंट आहे का हा कंपाऊंड आहे, हे ओळखा, तर हे ओळखता आलं पाहिजे. एलिमेंट्स ज्याला आपण सिम्बॉल्सच्या सहाय्यानं दाखवतो आणि मी आता सांगितलं तसं तुम्हाला पिरियडिक टेबलमध्ये 118 मूलद्रव्य आहेत. त्यांचा अभ्यास वेगवेगळा करायचा असेल तर आपल्याला पूर्ण आयुष्य आपलं जावं लागेल. म्हणून आपण काय करतोय, असा अभ्यास करतोय की ज्यामध्ये त्या पिरियडिक टेबलमध्ये त्यांची अशी रचना केलेली आहे की सगळ्या ज्या प्रॉपर्टीज सारख्या आहेत ते एलिमेंट्स एका ठिकाणी येतील आणि त्या पद्धतीनं त्याचा अभ्यास होईल. आणि या एलिमेंट्सना आपण सिम्बॉल्सनं दर्शवतो. कंपाऊंड
या एलिमेंट्सपासून तयार होणारा तो कंपाऊंड, आणि या इथं त्या कंपाऊंडला जर दर्शवलं जातं त्याला म्हणतो आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला. म्हणजे असं आपण म्हणूया की समजा सल्फ्युरिक ॲसिड, व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सल्फ्युरिक ॲसिड? तुम्हाला माहीत असतं H2SO4. H2SO4 इज मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि आपण असं म्हटलं आता सोडियम, व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ सोडियम? सिम्बॉल काय आहे? Na. चला नाव अगेन दीज एलिमेंट्स आर क्लासिफाईड इंटू 3 parts. Metals, then non-metals and metalloids. Metals, non-metals and metalloids. ज्याला तुम्ही म्हणताय धातू, अधातू आणि धातू सदृश्य. इथंच त्याचा अर्थ कळतो. मेटलच्या प्रॉपर्टीज काय आहेत त्याच्यावरून आपण त्या पदार्थाला मेटल म्हणतो का? तर मेटल्सना एक प्रकारची चकाकी असते, शायनी अपीअरन्स, ज्याला म्हणतात लस्टर. मेटल्स हॅव लस्टर, दे हॅव शायनी अपीअरन्स, ते चकाकतात. बरं, मेटल्सला आपण त्याच्या वायर्स तयार करू शकतो. इट कॅन बी ड्रॉन इन टू वायर्स. दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज डक्टिलिटी. दिस मेटल्स कॅन बी हॅमर्ड, ज्याचा आपण पत्रा तयार करू शकतो. लोखंडाचा आपण पत्रा तयार करू शकतो. कसा? त्याच्यावर हॅमरिंग करून. मग हॅमरिंग केल्यावर पत्रा तयार होतो. याचा अर्थ काय आहे? तो वर्धनीय आहे. राईट? मेटल दे कॅन बी कन्व्हर्टेड इन टू वायर्स, दे कॅन बी कन्व्हर्टेड इन टू शीट्स, ज्याला तुम्ही म्हणताय वर्धनीयता आणि तन्यता हा त्याचा गुण आहे. त्यानंतर दीज मेटल्स कॅन कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी बिकॉज दे हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स. मेटल्समध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि त्यामुळे ते काय करतात? हीट अँड इलेक्ट्रिसिटी त्यामधून पास होऊ शकते, ज्याला आपण म्हणतो गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल्स हे जनरली सॉलिड स्टेटमध्ये असतात रूम टेम्परेचरला. एक असा मेटल आहे जो रूम टेम्परेचरला म्हणजे आता जे हवामान आहे त्या हवामानाला जो लिक्विड स्टेटमध्ये असतो, ज्याला आपण पारा म्हणतो, ते एक मेटल आहे की जो लिक्विड स्टेटमध्ये असतो. जे मेटल्सच्या प्रॉपर्टीच्या आधारे आपण त्यांना या मेटलचा अभ्यास आणखी तुम्ही डिटेलमध्ये पुढे या सिलेबसमध्ये करत राहणार आहात. नॉन मेटल्स दीज आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. यामधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकत नाही. एक ग्राफाईट याचा अपवाद आहे की जो कार्बनचा अपरूप आहे आणि त्यामधून इलेक्ट्रिसिटी किंवा हीट वाहू शकते. नॉन मेटल्स हे मेटलसारखे चकाकणारे नसतात. ते म्हणजे त्यांचं जे अपीअरन्स आहे ते शायनी नसतं, ते असं जे डल दिसतात आपल्याला. यामध्ये आपण अपवाद म्हणू शकतो. डायमंड आहे जे कार्बनचंच अपरूप आहे. आयोडीन आहे इथं नॉन मेटलमध्ये प्रॉपर्टी देणार. नॉन मेटल्ससाठी आपण म्हटलं आता तसं यांच्यामधून हीट आणि इलेक्ट्रिसिटी वाहू शकत नाही. तसंच यांचे पत्रे तयार करता येत नाहीत, यांच्या वायर्स तयार करता येत नाहीत आपल्याला. नाव मेटॅलॉइड्स, या दोघांच्या मध्ये ज्याच्या प्रॉपर्टीज आहेत. मेटॅलॉइड्स म्हणजे या मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या मध्ये या ज्या प्रॉपर्टी आहेत, ज्याला धातू सदृश्य म्हटलं आहे, दॅट इज दे आर कॉल्ड ॲज मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड्सचे उदाहरणं आपण पिरियॉडिक टेबल मी तुम्हाला जेव्हा दाखवेन पुढे अभ्यास करताना त्यावेळी लक्षात येईल की पिरियॉडिक टेबलमध्ये लेफ्ट हँड साईडला जे असणार आहेत ते मेटल्स आहेत आणि राईट हँड साईडला असणार आहेत ते नॉन मेटल्स आहेत. मेटॅलिक प्रॉपर्टी किंवा मेटॅलिक कॅरेक्टर ही डाव्या बाजूपासून उजव्या बाजूकडं जाताना कमी कमी होत जाते आणि अशी एक रेष जिथं आपण ज्याच्यावर येणारे आर्सेनिक, सिलिकॉन, गॅलियम हे जे मूलद्रव्य आहेत त्यांना काय म्हटलं आहे? मेटॅलॉइड्स असं म्हटलेलं आहे. ह्या मेटॅलॉइड्सच्या प्रॉपर्टी या मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या दोन्हींच्या दरम्यान असतात असं आपल्याला म्हणता येईल. सो इथं आपल्याला प्युअर सबस्टन्सेसमध्ये आपण 2 भाग सांगितले, एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स असं त्यांचं विभाजन करता येतं. एलिमेंट्सचं परत विभाजन केलं, मेटल्स आणि नॉन मेटल्स, मेटॅलॉइड्स यांच्या प्रॉपर्टीज तुम्ही आत्तापर्यंत ज्या वाचलेल्या आहेत त्या आणखी एकदा वाचू शकता. कंपाऊंड म्हणजे काय हे तुम्हाला कळलं. त्यानंतर मिक्सचर, मी आधीच सांगितलं तसं मिक्सचरच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज असणार आहेत ते वेगवेगळे असणार आहेत. केमिकल कंपोजिशन जे असणार आहे ते वेगवेगळं असणार आहे. कंपाऊंड आणि मिक्सचरमधला फरक लक्षात घ्या. मी सांगेल इथं H2O कुठूनही घ्या तुम्ही, त्याचं केमिकल कंपोजिशन H2Oच असणार आहे. पण मिक्सचरमध्ये काय असणार आहे?
त्या केमिकल कंपोजिशन त्याचं डिफरंट आहे. साधं उदाहरण घेतलं आपण चहाचं उदाहरण घेतलं तर चहामध्ये जे घटक त्याचे भाग आहेत त्याच्या केमिकल कंपोजिशन किंवा त्याचं कंपोजिशन त्याचं प्रमाण हे वेगवेगळं असू शकतं आणि त्यामुळे याच्या प्रॉपर्टीज ह्या सारख्या नसणार आहेत, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या भिन्न असणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं आपण शुद्ध पाणी म्हटलं, तसं समजा समुद्राचं पाणी घेतलं, सी वॉटर. मग सी वॉटर हे काय असणार आहे, ते शुद्ध आहे का? नाही. सी वॉटरमध्ये मुद्दाम सी वॉटर म्हटलंय, समुद्राचं पाणी, यामध्ये वेगवेगळे क्षार आहेत, वेगवेगळे घटक असणार आहेत आणि त्यांचं मिक्सचर हे त्याच्या प्रॉपर्टीज त्यामुळं वेगळ्या आहेत. दॅट इज सी वॉटर इज अ मिक्सचर. नाउ दीज मिक्सचर्स आर अगेन क्लासिफाईड. मिक्सचर्सचे परत दोन भाग आपण सांगतो. होमोजिनियस मिक्सचर, होमोजिनियस अँड हेटरोजिनियस. होमोजिनियस अँड हेटरोजिनियस शब्दावरूनच लक्षात येतं तुमच्या. होमोजिनियस सगळीकडं सेम कंटिन्युअस आहे. म्हणजे दोन पदार्थ एकमेकांमध्ये मिक्स केले आणि त्या मिक्स केल्यानंतर आपल्याला दोन्ही पदार्थ वेगवेगळे ओळखता येत नाहीत, दिसू शकत नाहीत, सगळीकडं कंटिन्युअस आहे, एकच फेज आहे. दॅट इज कॉल्ड ॲज होमोजिनियस मिक्सचर. फॉर एक्झाम्पल जसं आपण चहा करताना काय घेतो, पाणी घेतो आणि त्या पाण्यामध्ये आपण ॲड करतो शुगर. शुगर ही पाण्यामध्ये डिझॉल्व होते, बरं. साखर ही पाण्यामध्ये विरघळते आणि जे विरघळल्यानंतर आपल्याला मिळतं त्याला म्हणतो आपण सोल्युशन. मग हे जे सोल्युशन आहे ते होमोजिनियस सोल्युशन आहे. म्हणजे काय, आता ओळखता येतं का साखर कुठं आहे आणि पाणी कुठं आहे? साखर वेगळी आणि पाणी वेगळी आपण करू शकत नाही. तिथं काय म्हणतोय आपण, हे साखर आणि पाणी यांचं सोल्युशन आहे आणि हे सोल्युशन कसं आहे, होमोजिनियस सोल्युशन. अँड सो डिझॉल्व सबस्टन्सेस, जे पाण्यामध्ये सोल्युबल पदार्थ आहेत त्यांचं जे मिक्सचर मिळतं त्याला काय म्हणणार आपण, होमोजिनियस मिक्सचर और होमोजिनियस सोल्युशन. चला, जे त्याच्या वेगवेगळ्या दोन फेजेस असणार नाहीत. आपण असं म्हणतो हवा हे मिक्सचर आहे कोणाचं, वेगवेगळ्या गॅसचं, ज्यामध्ये ऑक्सिजन आहे, ज्यामध्ये नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड. मग आता ही जी हवा आपल्या भोवती आहे त्यामध्ये आपण वेगळं करू शकतो का, हा ऑक्सिजन इथं कोपऱ्यात आहे, तर नायट्रोजन तिथं आहे, हायड्रोजन तिथं आहे, असं नाही ओळखू शकत. म्हणजे हे होमोजिनियस आहे, इथं कुठलाही भाग सेपरेट आहे, मिक्सचर आहे, पण इथं दोन वेगवेगळे त्याचे घटक आपल्याला सांगता येत नाहीत. दॅट इज कॉल्ड ॲज होमोजिनियस. अँड व्हॉट इज हेटरोजिनियस? हेटरोजिनियस म्हणजे आपल्याला दोन वेगवेगळ्या फेजेस त्याच्या ओळखता येतात. म्हणजे समजा आपण पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये बर्फाचे खडे टाकले, का होणार, बर्फ वेगळा दिसतो आपल्याला, तो सॉलिड स्टेटमध्ये दिसणार आणि पाणी लिक्विड स्टेटमध्ये दिसणार. म्हणजे दोन वेगवेगळ्या फेजेस दिसल्या, दोन वेगवेगळ्या पदार्थ आपल्याला दिसू शकतात, ओळखू शकतात, पण ते मिक्सचर आहे. तुम्ही काय केलं, समजा साखर आणि मीठ एकमेकांमध्ये मिक्स केलं, ते काय झालं, मिक्सचर झालं. साखर आणि मीठ हे एकमेकांमध्ये मिक्स केल्यावर मिक्सचर तयार झालं. मग साखर आपल्याला ओळखू शकते, डोळ्याने आपण बघू शकतो, हा साखरेचा कण आहे, हा मिठाचा कण आहे. दॅट इज कॉल्ड ॲज हेटरोजिनियस मिक्सचर. चला, हेट्रोजिनियस मिक्सचरमधले जे पदार्थ आहेत ते आपण कुठल्याही फिजिकल मेथडनं वेगळे करू शकतो. म्हणजे आपण आता समजा डाळ आणि कडधान्य आणि डाळ एकमेकांमध्ये मिक्स केली, आपण अशा स्पर्धा लावतो ना, कडधान्य एकमेकांमध्ये मिक्स केली, मग ते मिक्सचर तयार झालं. मग याला वेगळं करायचं आहे तर काय करणार आपण, ते निवडणार, एक एक कण त्याचा वेचून काढणार. त्यामुळं आपण हेट्रोजिनियसमधले मिक्सचरमधले जे कंपोनंट्स आहेत ते वेगवेगळे करू शकतो. त्यासाठी डिस्टिलेशन प्रॉपर्टी आहे, फिल्ट्रेशन प्रॉपर्टी वापरू शकतात. म्हणजे हे पदार्थ एकमेकांपासून वेगळे करता येतात. सो मिक्सचर म्हणजे असा दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकांमध्ये वेगवेगळ्या प्रपोर्शनमध्ये मिक्स केल्यामुळं मिळालेला भाग त्याला म्हणणार मिक्सचर. हे दोन किंवा दोनपेक्षा अधिक पदार्थ जर तयार झाल्यानंतर, मिक्स झाल्यानंतर होमोजिनियस म्हणजे सगळीकडं सारखंच आपल्याला कॉन्स्टिट्युएंट्स दिसत असतील तर त्याला म्हणणार होमोजिनियस. आणि वेगवेगळं आपल्याला ओळखता येत असेल तर त्याला म्हणणार आपण हेट्रोजिनियस मिक्सचर. लाईक दिस, ह्या मॅटरचे या पद्धतीनं क्लासिफिकेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि मग कुठलाही पदार्थ तुमच्यासमोर आता दिला तर तो पदार्थ काय आहे, तो प्युअर सबस्टन्स आहे का मिक्सचर आहे. तो प्युअर सबस्टन्स असेल तर तो इलेमेंट आहे का कंपाऊंड आहे. तो जर इलेमेंट असेल तर तो मेटल आहे का नॉन मेटल आहे का मेटलॉइड आहे. तो मिक्सचर आहे तर ते होमोजिनियस मिक्सचर आहे का हेट्रोजिनियस मिक्सचर आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. लक्षात घ्या, आता जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तेव्हा हे समजून घ्या, हे का इलेमेंट कशाला म्हटलंय.
होमोजिनियस मिक्सचर कशाला म्हणलं हे तुम्हाला समजलं की तुम्ही कुठलंही एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला त्याचं क्लासिफिकेशन करता येईल. म्हणून अभ्यास करताना समजून घेऊन अभ्यास करणं ही पद्धत सुरुवातीपासून लक्षात ठेवा.